माऊली माऊलीच्या गजरात संत मुक्ताबाई पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना। माऊली माऊलीच्या अखंड गजरात आणि भक्तिमय वातावरणात संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले। जवळपास 300 वर्षाची परंपरा लाभलेल्या या पालखी सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। संत मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यात यंदा सुमारे 1,500 हून अधिक वारकरी आणि भाविक सहभागी झाले आहेत। टाळ मृदुंगाच्या निनादात, अभंग आणि हरिनामाच्या गजरात पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। हा सोहळा जवळपास 1 महिन्याचा प्रवास करत विविध गावांमधून पंढरपूरला पोहोचणार आहे। पालखी प्रस्थानावेळी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। संत मुक्ताबाईच्या नामस्मरणाने आणि विठ्ठल भक्तीच्या रंगात रंगलेल्या वारकऱ्यांनी पंढरपूरच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली। रामकृष्ण हरी। मी अश्विनी भलकार आणि मी पुण्यावरून वारीसाठी आली आहे। 3 वाऱ्या मी माऊलींसोबत केल्या, पण त्यानंतर मला असं वाटलं की जिथे माझे मूळ आहे तिथे मी जावं आणि मुक्ताईनगरची पालखी करावी। आणि आज मी मुक्ताईनगरच्या पालखीत यंदा सामील झाले आहे। पूर्ण 1 महिन्याचा हा प्रवास आहे आणि मी तरी आता खूप मला हा आनंद देऊन जाणारा अनुभव आहे। तर तुम्हालाही शक्य झालं तर एकदा वारी नक्की करावी। जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी, तसंच मी म्हणतेय की तुम्ही एकदा तरी वारी करावी।